नमस्कार मंडळी. फक्त 15,000 रुपयांचं तत्काळ कर्ज, ना बँकेच्या फेऱ्या, ना जामीनदार, ना कागदपत्रांचा ढीग. अशी जाहिरात पाहून लाखो लोकांनी एका मोबाईल ॲपवर विश्वास ठेवला. पण त्यांना कल्पनाही नव्हती की हे कर्ज नव्हतंच, तर हा एक मोठ्या जाळ्याचा सापळा होता. ॲप डाउनलोड होताच मोबाईलमधील फोटो, कॉन्टॅक्ट्स, गॅलरी, SMS आणि अनेक वैयक्तिक माहिती ॲपच्या ताब्यात जातो आणि काही दिवसातच सुरू व्हायचं ब्लॅकमेलचा खेळ. 15,000चं कर्ज घेतलेला व्यक्ती 40-50,000 आणि कधी-कधी लाखभर रुपये भरूनही त्या जाळ्यातून बाहेर पडू शकत नाही. या एका ॲपच्या माध्यमातून तब्बल 5 लाख लोकांना गंडा घालण्यात आला आणि जवळपास 200 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. पण हा संपूर्ण खेळ नेमका कसा चालायचा? लोक एवढ्या सहजपणे कसे अडकले? या रॅकेटचा पर्दाफाश कसा झाला? आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या मोबाईलमध्ये असं एखादं ॲप असेल तर तुम्ही किती मोठ्या धोक्यात असू शकता. चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. 15,000च्या लोभातून सुरू झालेला सापळा आजच्या काळात अचानक पैशाची गरज पडणं ही नवीन गोष्ट नाही. कोणाला मेडिकल इमर्जन्सी, कोणाला घर खर्च, कोणाला शिक्षणासाठी, तर कोणाला व्यवसायासाठी. काही हजार रुपयांचं कर्ज असते आणि अशाच गरजेचा फायदा या टोळीने घेतला. सोशल मीडियावर, वेबसाईटवर आणि विविध जाहिरातींमधून 5 मिनिटात लोन, इन्स्टंट अप्रूव्हल, नो सिबिल, नो डॉक्युमेंट्स अशा आकर्षक ऑफर्स दाखवल्या जायच्या. लोकांनी ॲप डाउनलोड केले, मोबाईल नंबर टाकला, आधार आणि पॅनची माहिती दिली आणि पुढे अलाउवर क्लिक करताना त्यांनी नकळत स्वतःच्या मोबाईल दारात त्या ॲपसाठी उघडून दिली. एक क्लिक आणि तुमचा मोबाईल त्यांच्या ताब्यात. अनेक जण परवानग्या न वाचता अलाव करत जातात आणि त्याच गोष्टीचा गैरफायदा घेतला गेला. या ॲपने कॉन्टॅक्ट लिस्ट, फोटो, गॅलरी, SMS, काही प्रकरणात कॉल लॉग सारखी माहितीही मिळवल्याचे आरोप आहेत. म्हणजे एका व्यक्तीची संपूर्ण डिजिटल आयुष्य त्या टोळीच्या हातात जायचं आणि त्यानंतर सुरू व्हायचा खरा खेळ. 15,000चं कर्ज, पण खात्यात कमी पैसे. अनेक पीडितांच्या म्हणण्यानुसार त्यांनी 15,000 रुपयांचं कर्ज मंजूर झाल्याचं पाहिलं, मात्र खात्यात त्यापेक्षा कमी रक्कम जमा झाली. त्यातही काही दिवसात परतफेडीचा तगडा सुरू व्हायचा. व्याज आणि दंड इतका वाढवला जायचा की मूळ रक्कम अनेक पटीने वाढल्यासारखी वाटायची. लोक गोंधळून जायचे. पैसे भरले तरी सुटका नाही. पीडितांनी पैसे भरायला सुरुवात केली. कोणी तर 20,000, कोणी 35,000, तर अनेकांनी 50,000हून अधिक रक्कम भरल्याचं सांगितलं. पण पैसे भरल्यानंतरही धमक्या थांबत नव्हत्या. उलट आणखीन पैसे मागितले जात होते, कारण हा लोनचा व्यवसाय नव्हताच, हा ब्लॅकमेलिंगचा व्यवसाय होता. सुरू व्हायचा मानसिक छळ. पैसे उशिरा भरले की फोन सुरू व्हायचे. दिवसभरात अनेक कॉल, शेकडो मेसेजेस, अश्लील भाषा, शिवीगाळ, धमक्या आणि मग सर्वात धक्कादायक प्रकार, पीडिताच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट्सना फोन केला जात असल्याचा आरोप समोर आले. नातेवाईक, मित्र, ऑफिसमध्ये सहकारी यांना हा व्यक्ती पैसे देत नाही अशा प्रकारचे संदेश पाठवले जात असल्याचे अनेकांनी सांगितले. काही प्रकरणांमध्ये फोटो एडिट करून बदनामी करण्याच्याही धमक्या दिल्याचे आरोप आहेत. यामुळे अनेक लोक मानसिक तणावाखाली गेले. हजारो तक्रारी आणि तपासाला वेग. सुरुवातीला लोक लाजेमुळे तक्रार करत नव्हते. जेव्हा अशा घटना मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागल्या, तेव्हा पोलिसांकडे तक्रारीचा ओघ सुरू झाला. सायबर गुन्हे शाखेने तपास सुरू केला. डिजिटल व्यवहार, बँक खात्याचा मुगाव, मोबाईल नंबर, सर्व्हर आणि आर्थिक व्यवहाराची साखळी तपासण्यात आली. हळूहळू या संपूर्ण रॅकेटचं जाळं समोर येऊ लागलं. 5 लाख लोक, 200 कोटींची फसवणूक. तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार या नेटवर्कने लाखो लोकांपर्यंत पोहोच केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. सुमारे 5 लाख लोकांची फसवणूक झाली असावी आणि जवळपास 200 कोटी रुपयांचा व्यवहार या जाळ्याशी संबंधित असावेत, असा तपासातील दावा समोर आला. ही रक्कम नेमकी किती आहे याचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. मात्र या प्रकरणाची व्याप्ती अत्यंत मोठी असल्याचं स्पष्ट झालं. मास्टर माइंडपर्यंत तपास कसा पोहोचला? सायबर तपासात अनेक डिजिटल पुरावे समोर आले. वेगवेगळ्या खात्यांमध्ये फिरणारे पैसे, बनावट कंपन्या, अनेक मोबाईल नंबर आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास यंत्रणांनी संशयाचा माग काढला. त्यानंतर या संपूर्ण नेटवर्कवर कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान आर्थिक व्यवहार, सर्व्हर कनेक्शन आणि संबंधित व्यक्तीची भूमिका तपासली जात होती. लोक एवढ्या सहज का फसतात? त्यामागे एकच कारण, गरज. ज्याला पैशाची तातडीची गरज असते तो अटी शर्ती वाचत नाही. तो फक्त लोन अप्रूव्ड एवढंच पाहतो आणि त्याच मानसिकतेचा फायदा अशा टोळी घेतात.
तुमच्या मोबाईलमध्येही असं ॲप असेल तर जर एखादं लोन ॲप गरजेपेक्षा जास्त परवानग्या मागत असेल, कॉन्टॅक्ट, गॅलरी, फोटो, मायक्रोफोन, लोकेशन, SMS, तर सावध व्हा. लोन देण्यासाठी या सर्व परवानग्याची गरज असतेच असं नाही. कोणतीही परवानगी देण्यापूर्वी ती का मागितली जाते हे तपासणं अत्यंत आवश्यक आहे. अशा फसवणुकीपासून कसं वाचाल? अधिकृत आणि विश्वासार्ह वित्तीय संस्थांचेच ॲप्स वापरा. अज्ञात लिंकवरून ॲप डाउनलोड करू नका. परवानग्या काळजीपूर्वक वाचा. कोणतीही धमकी आली तर घाबरून पैसे भरू नका. तत्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार करा. तुमचा डेटा सुरक्षित ठेवणं हीच सर्वात मोठी काळजी आहे. मंडळी, या संपूर्ण प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट केली. आजच्या डिजिटल युगात चोरी फक्त पैशाची होत नाही, तर तुमच्या माहितीचीही होते. एक छोटासा अलाव बटन तुमचं संपूर्ण आयुष्य दुसऱ्याच्या हातात देऊ शकतो. 15,000चं कर्ज घेण्यासाठी सुरू झालेला प्रवास काही लोकांसाठी आर्थिक, मानसिक आणि सामाजिक संकटात बदलला. म्हणून कोणतंही लोन ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखादी व्यक्ती करोडो रुपयांच्या अशा सायबर जाळ्यात अडकण्यापासून वाचू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.